हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामरमधला असा भाग पाहणार आहोत ना की जो भाग आपल्याला समजल्याशिवाय इंग्रजी शिकणं फार अवघड आहे मित्र. आणि इंग्लिशचा हा जो भाग आहे तो भाग अनेक वेळा आपल्याला शिकवला जात नाही. इवन यूट्यूबवर पण याचे फार कमी मराठीमध्ये व्हिडिओ उपलब्ध आहेत. म्हणून मी असं ठरवलं आहे की हा पार्टिसिपल जो भाग आहे इंग्लिश ग्रामरमधला आणि स्पीकिंगमधला तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की इंग्लिशमध्ये पार्टिसिपल्स कसे वापरतात, बोलताना कसे वापरतात, लिहिताना कसे वापरतात आणि इंग्लिश ग्रामरमध्ये या पार्टिसिपलचं नेमकं काय पोझिशन आहे. सो लेट्स स्टार्ट. बघूया आपण की नेमके पार्टिसिपल्स आहेत कसे आणि ते सेंटेन्सेसमध्ये का वापरतात अँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ देअर इन द सेंटेन्सेस. ओके, लेट्स स्टार्ट. बघूया आपण की हे पार्टिसिपल्स काय आहेत. Okay, first question is what is meant by participles? A word having the characteristic of both verb and adjective is called participle. आता काय डेफिनेशन सांगते नीट बघा, म्हणजे तुमच्या एकदा पार्टिसिपल लक्षात आले ना तर मग पार्टिसिपल आपल्याला किती सोपं इंग्लिशचं ग्रामर करतात, इंग्लिश स्पीकिंग करतात हे लक्षात येईल. तर काय बघा, पार्टिसिपल म्हणजे अ वर्ड हॅविंग टू कॅरेक्टरिस्टिक्स. व असा शब्द दोन वैशिष्ट्ये दाखवतो. कोणकोणते? व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह. इंग्लिशमधला असा शब्द किंवा मराठीमध्ये पण असा शब्द असतो. मराठीमध्ये आपण पार्टिसिपल्सला कृदंत म्हणतो. काय म्हणतो? कृदंत म्हणतो. तर असा शब्द की जो दोन कामं करतो, दोन कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो, दोन वैशिष्ट्य दाखवतो. कोणकोणत्या? कधी कधी तो व्हर्बचं काम करतो, आपण मराठीमध्ये त्याला क्रियापद म्हणू, आणि कधी कधी तो विशेषणाचं काम करतो, आपण त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो, विशेषण म्हणतो. अशा शब्दाला आपण काय म्हणतो? पार्टिसिपल म्हणतो. आता तुम्ही म्हणाल याची काय गरज असते आपल्याला? तर याची गरज यासाठी असते की हा वापरायला फार सोपा असतो आणि दुसरी गोष्ट वापरायला सोपा आणि ग्रामरच्या रूलमध्ये तो बसत नाही. तो कशा आपण फार चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. पण जर आपल्याला हा माहिती नसेल तर मात्र आपला फार गोंधळ होतो आणि आपल्याला अनेक प्रश्न पडतात. विशेषतः आपण जेव्हा टेन्स शिकतो, टेन्स शिकल्यानंतर तर आपल्याला वाक्यामध्ये जेव्हा अशा प्रकारचे पार्टिसिपल्स येतात ना, आपल्याला प्रश्न पडतो, अरे हे कसं काय वापरलं, अरे हे सेंटेन्स कसं काय वापरलं, असे प्रश्न पडतात. तर बघूया, आपल्या डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे की असा शब्द की जो दोन कामं करतो. कधी कधी तो व्हर्ब असतो, कधी कधी तो ॲडजेक्टिव्ह असतो. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे एक सेंटेन्स आहे, ही इज डान्सिंग इन द रूम. आता या सेंटेन्समध्ये डान्सिंग जी आहे या सब्जेक्टची ॲक्शन आहे, म्हणून डान्सिंग हे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेलं पार्टिसिपल आहे ना. हे क्रियापदाला आय एन जी लागलेलं पार्टिसिपल आहे. ते या वाक्यामध्ये काय काम करतंय? व्हर्बचं काम करतंय. काय काम करतंय? व्हर्बचं काम करतंय. आणि दुसरं या ठिकाणी काय करतंय? आय सॉ अ डान्सिंग डॉल. आता या ठिकाणचा डान्सिंग जो आहे तो जरी व्हर्ब सारखा दिसत असला तरी तो व्हर्ब नाही, तर तो काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. तर कसं? तर या ठिकाणी हा आयची ॲक्शन नाही सांगत, याची ॲक्शन नाही सांगत, तर काय सांगतोय? डॉलबद्दल इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय, डॉलला डिस्क्राईब करतोय. म्हणून जो शब्द नाऊनला डिस्क्राईब करतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. पण आय सॉ, मी पाहिली. काय पाहिली? अ डान्सिंग डॉल. डान्सिंग डॉल पाहिली म्हणजे नाचणारी बाहुली पाहिली. म्हणून डान्सिंग हा जरी व्हर्ब असला तरी या ठिकाणी मात्र तो ॲडजेक्टिव्हचं काम करतोय. म्हणून या ठिकाणी डान्सिंग काय आहे? पार्टिसिपल आहे. डान्सिंग हा पार्टिसिपल आहे. तर मग बघूया की आता नेमके पार्टिसिपल कसे असतात. तर बघूया पार्टिसिपल कसे असतात, कोणकोणते, कोणचे फॉर्म्स आहेत क्रियापदाचे की जे पार्टिसिपल म्हणून आपण वापरतो. तुम्हाला माहीत आहे की अनेक वेळेस आपण क्रियापदाचे 5-5 फॉर्म बघत असतो. आपण क्रियापदाचं पहिलं फॉर्म आपण याला इन्फिनिटिव्ह म्हणतो, याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. हे मूळ फॉर्म आहे, बेस फॉर्म म्हणतो. हे फर्स्ट फॉर्म आहे, याला आपण प्रेझेंट फॉर्म म्हणतो. काय म्हणतो? प्रेझेंट फॉर्म. आणि हे जे V2 आहे आपण त्याला पास्ट फॉर्म म्हणतो. काय म्हणतो? पास्ट फॉर्म. आणि हे जे V3 आहे आपण त्याला काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल म्हणतो. काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल.
आणि हे जे V4 आहे त्याला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतो? प्रेझेंट पार्टिसिपल. मग हे जे दोन पार्टिसिपल आहेत हे ब्ल्यू कलरमध्ये केलेले V3 आणि V4 यांचा वापर अशा प्रकारे पार्टिसिपल म्हणून केला जातो सेंटेन्समध्ये, वाक्यामध्ये. मग पार्टिसिपल म्हणून केला जातो म्हणजे काय केला जातो तर ते कधीकधी हे जे पार्टिसिपल्स असतात तर कधीकधी ते ॲडजेक्टिव्ह सारखे वापरतात, तर कधीकधी ते व्हर्ब सारखे वापरतात. कधीकधी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतात, कधीकधी व्हर्ब म्हणून वापरतात. म्हणून अशा शब्दांना आपण काय म्हणतो? पार्टिसिपल म्हणतो. म्हणून यावरून तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी किती पार्टिसिपल आहेत. हा एक पार्टिसिपल आहे आणि हा एक पार्टिसिपल आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की देर आर 2 टाइप्स ऑफ पार्टिसिपल्स. हाऊ मेनी? 2 पार्टिसिपलचे प्रकार आहेत की जे आपण बघितलं. प्रेझेंट पार्टिसिपल ज्याला आपण V4 म्हणतो, ज्याला ING लागतं. बघा या ठिकाणी सगळ्यांना ING लागलंय. ज्या क्रियापदाला ING लागतं आपण त्याला V4 म्हणतो आणि तो प्रेझेंट पार्टिसिपल ग्रामरमध्ये त्याला नाव असतं प्रेझेंट पार्टिसिपल. आणि पास्ट पार्टिसिपल आपण त्याला काय म्हणतो? मगाच्या चार्टमध्ये V3 म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? V3. आणि याला कधीकधी EN लागतं, कधीकधी N लागतं, तर कधी अनेक वेळा ED लागतं. याच्याविषयी आपण जास्त इन्फॉर्मेशन पुढे बघणारच आहोत. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की 2 पार्टिसिपल आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. याच्या व्यतिरिक्त अजून तिसरा एक पार्टिसिपल आहे, तो आहे परफेक्ट पार्टिसिपल. पण हा आपल्याला आज जास्त पाहायचा नाही, मी थोडक्यात शेवटी तुम्हाला याची माहिती देणार आहे. तिसरा कोणता आहे? परफेक्ट पार्टिसिपल. परंतु आपल्याला व्यवस्थित माहिती घ्यायची आहे या दोघांची, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल, आणि ते वाक्यात कसे वापरायचे. आता बघूया आपण की हे वाक्यामध्ये कसे वापरायचे, त्यांचे काय युजेस आहेत. व्हॉट आर द युजेस ऑफ पार्टिसिपल्स इन द सेंटेन्सेस. तर सुरुवातीला डेफिनेशनमध्ये बघितल्याप्रमाणे की हे वाक्यामध्ये काय म्हणून वापरतात? दे आर यूज्ड ॲज व्हर्ब्स इन द सेंटेन्स. त्यांचा वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून वापर केला जातो. आता किती पार्टिसिपल बघितले आपण? एक प्रेझेंट पार्टिसिपल बघितलं आणि दुसरं काय बघितलं? दुसरा बघितला पास्ट पार्टिसिपल. दुसरा काय बघितला? पास्ट पार्टिसिपल. आता या ठिकाणी हे सेंटेन्स बघा, कपिल इज डान्सिंग इन ही शो. कपिल शोमध्ये नाचत आहे. हे काय आहे? हे वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून वापरलं आहे. काय वापरलं आहे? व्हर्ब म्हणून वापरले. क्रिया सांगायले, कपिलची नाचण्याची क्रिया सांगायले. आणि हे कोणतं पार्टिसिपल आहे? ING म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आहे. हिअर प्रेझेंट पार्टिसिपल इज यूज्ड ॲज व्हर्ब. इट इज टेलिंग ॲक्शन, दॅट्स वाय इट इज प्रेझेंट पार्टिसिपल अँड इट इज यूज्ड ॲज व्हर्ब. टेन्समध्ये बऱ्याच वेळेस टेन्समध्ये जे पार्टिसिपल्स असतात ना ते व्हर्ब म्हणून वापरतात. आता हे कोणता हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. या ठिकाणी हा ठिकाणी पास्ट पार्टिसिपल आहे. ED लागलं म्हणजेच पास्ट पार्टिसिपल आहे. या वाक्यामध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणून वापरलेला आहे. कपिल हॅज डान्स इन हिज शो. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये पण प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेलं आहे. म्हणून वाक्यामध्ये कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेलं दिसेल व्हर्ब म्हणून. प्रेझेंट पार्टिसिपल. परफेक्टमध्ये तुम्हाला पास्ट पार्टिसिपल वापरलेलं दिसेल परफेक्ट टेन्समध्ये. बरोबर आहे? पास्ट पार्टिसिपल वापरलेलं दिसेल परफेक्ट टेन्स म्हणजे परफेक्ट प्रेझेंट असेल, परफेक्ट पास्ट असेल, परफेक्ट फ्युचर असेल. आणि कंटिन्युअस तो प्रेझेंट असेल, पास्ट असेल, फ्युचर असेल, त्या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं जातं. आणि ह्या ठिकाणी हे जे आहे परफेक्ट कंटिन्युअस याच्यामध्ये पण तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं दिसेल. मग परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस आहे, परफेक्ट पास्ट आहे, परफेक्ट फ्युचर आहे. याच्यामध्ये पण कंटिन्युअस ह्या टेन्समध्ये प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेला दिसतो आपल्याला. अशा प्रकारे हे जे आहे टेन्समध्ये यांचा वापर व्हर्ब म्हणून केला जातो. हा जो पहिला उपयोग. आता दुसरा यूज काय आहे यांचा? इट इज यूज ॲज ॲडजेक्टिव्ह. आता हे आपल्यासाठी नवीन आहे. हे बघितलं आहे तुम्ही टेन्समध्ये, ते बघितलं की हाऊ प्रेझेंट पार्टिसिपल इज यूज्ड, हाऊ पास्ट पार्टिसिपल इज यूज्ड इन द टेन्स इन व्हेरियस टाईप्स ऑफ टेन्सेस. आता हे जे आहे हे आपल्यासाठी नवीन आहे आणि हे आपल्याला बऱ्याच वेळेस शिकवलेलं दिसत नाही. तर काय आहे नीट बघा.
दे आर यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ज, यांचा वापर सेंटन्समध्ये ॲडजेक्टिव्ज म्हणून केला जातो. थोडंसं नवीन वाटतंय आणि नवल पण वाटतंय, बरोबर आहे की एखाद्या क्रियापदाचा वापर सेंटन्समध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून केला जातो. यस, तर बघूया कसं. बघा, तर या वाक्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर या वाक्याचा सब्जेक्ट आहे टॉर्न क्लोथ्स, हा सब्जेक्ट आहे. कोणचा? टॉर्न क्लोथ्स वेअर इन हिज शॉप. म्हणजे इथं खरं तर मूळ सब्जेक्ट हा क्लोथ्स आहे. कोणचा? क्लोथ्स, म्हणजे कपडे त्याच्या दुकानामध्ये होते. कपडे या वाक्याचा अर्थ काय होतो? मिनिंग या सेंटेन्सचा, कपडे त्याच्या दुकानामध्ये होते. पण कसे कपडे? टॉर्न. कसे? टॉर्न, फाटलेले. टॉर्न, फाटलेले. म्हणजेच हा टॉर्न शब्द कुणाला मॉडिफाय करतोय, डिस्क्राईब करतोय? कपड्यांना. कसे कपडे? टॉर्न. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हा टॉर्न काय आहे, तर हा टॉर्न आहे V3. काय आहे? V3. टीयरचा थर्ड फॉर्म आहे. टीयर, टोअर, टॉर्न. आणि हा म्हणजे क्रियापद असून देखील या ठिकाणी तो काय वापरला आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे. म्हणून यावरून काय सिद्ध होतं की टॉर्न इज दो वर्ब, इट इज यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. सो डू यू अंडरस्टँड? या सेकंड सेंटेन्समध्ये बघा कोण सब्जेक्ट आहे, तर बॉईज हा सब्जेक्ट आहे. आणि बॉईजला कोण मॉडिफाय करतंय? वर्किंग, मुलं. त्याच्या दुकानामध्ये मुलं होते. पण कशी मुलं? कोणती मुलं? वर्किंग. कशी? हे मॉडिफाय करायला याला. म्हणून जो शब्द नामाला मॉडिफाय करतो, जो शब्द नामाला डिस्क्राईब करतो, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. म्हणून हे जे वर्किंग आहे, जरी ते वर्ब असलं तरी ते या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं काम करायला लागलं आहे. म्हणून हे पार्टिसिपल आहे. इथं हे जे वर्किंग आहे तुम्हाला माहिती आहे की ING लागलं म्हणजेच काय असतं? V4 असतं. जरी ते क्रियापदाचं चौथं रूप असलं तरी या ठिकाणी ते ॲडजेक्टिव्हचं काम करायला लागले. म्हणून दुसरी गोष्ट आपल्याला काय लक्षात येते की पार्टिसिपल्स वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं पण काम करतात. म्हणूनच त्यांना आपण पार्टिसिपल म्हणतो. पहिलं काम ते व्हर्बचं काम करतात, दुसरं काम ते ॲडजेक्टिव्हचं काम करतात. आता तिसरं काम बघूया ते काय करतात, की हे आपण बऱ्याच वेळेस शिकलेलो पण नसल, की these participles are used as participle phrases. यांचा वापर पार्टिसिपल फ्रेजेस म्हणून वापरतात. जसं की आता या ठिकाणी बघा, ही एक फ्रेज आहे इथून इथपर्यंत आणि हिला आपण पार्टिसिपल फ्रेज म्हणतो. का? बिकॉज दिस फ्रेज इज स्टार्टेड विथ पार्टिसिपल. ही फ्रेज पार्टिसिपलने सुरू झाली आणि ही ॲडजेक्टिव्हचं काम करायला. कुणाला डिस्क्राईब करायली? हिला. स्विमिंग इन द वेल, विहिरीमध्ये पोहत तो. वेन टू होम, घरी गेला. विहिरीमध्ये पोहत तो घरी गेला. असा विहिरीमध्ये पोहत घरी जाता येणार नाही, परंतु मी तुम्हाला एक्झाम्पल सांगायला लागलो. किंवा विहिरीमध्ये पोहत तो बोलू लागला. स्विमिंग इन द वेल ही वॉज स्पीकिंग. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी स्विमिंग इन द वेल हे एक पार्टिसिपल फ्रेज आहे. का? ही एक 4 शब्दांची फ्रेज आहे. या फ्रेजची सुरुवात कशाने झाली? एका पार्टिसिपलने झाली, म्हणून हिला पार्टिसिपल फ्रेज वापरायचं. आणि ही फ्रेज काय काम करायला लागली? तर ही फ्रेज ॲडजेक्टिव्हचं काम करायला लागली. कुणाचं डिस्क्राईब करायला लागली? हिला डिस्क्राईब करायला लागली. म्हणून ही काय आहे? पार्टिसिपल फ्रेज आहे. म्हणजे अशा वेळेस तिसरं काम करतात हे पार्टिसिपल, की दे आर यूज्ड इन पार्टिसिपल फ्रेज. त्यांचा वापर पार्टिसिपल फ्रेजमध्ये केला जातो. इथं पण ही पार्टिसिपल फ्रेज आहे, ती देला डिस्क्राईब करायला लागली. वर्किंग इन द ऑफिस दे टॉक्ड व्हेरी मच. म्हणजे ऑफिसमध्ये काम करत असताना ते भरपूर बोलत होते, अशा प्रकारे. तर इथं वर्किंग इन द ऑफिस ही एक पार्टिसिपल फ्रेज आहे आणि या फ्रेजमध्ये वर्किंग या ठिकाणी हे वर्ब नाही आहे, तर ही फ्रेज आहे. आणि ही फ्रेज काय करायला लागली? ॲडजेक्टिव्हचं काम करायला लागली. तसंच खाली पण प्लेइंग विथ चिल्ड्रन, रमेशला डिस्क्राईब करायला लागले. ब्रोकन बाय ॲक्सिडेंट म्हणजे अपघाताने मोडलेला. मग काय असेल पुढे? अपघाताने कार असेल समजा, अपघाताने मोडलेली कार. वेन टू द मुंबई, अपघाताने मोडलेली कार मुंबईला गेली. कोणती कार? अपघाताने मोडलेली. म्हणजेच अपघाताने मोडलेली हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ही पूर्ण फ्रेज ॲडजेक्टिव्ह आहे आणि याला डिस्क्राईब करायला लागली, म्हणून हिला पार्टिसिपल फ्रेज म्हणायचं. इट इज स्टार्टेड विथ पार्टिसिपल. आता हे V3 आहे, हे V4 आहे, हे V4 आहे, हे V4 आहे, हे V3 आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे पार्टिसिपल्स म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, दे आर यूज्ड इन द सेंटेन्स ॲज पार्टिसिपल फ्रेज. ओके, दे आर यूज्ड इन द सेंटेन्स
ॲज पार्टिसिपल फ्रेज. डू यू अंडरस्टँड? अशा प्रकारे पार्टिसिपल आपल्याला समजणं फार गरजेचे होते आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलं. आता राहतो एक शेवटचा भाग की हे पार्टिसिपल जे असतात हे कसे तयार होतात, काय करावं लागतं म्हणजे तयार होतात. तर फार सोपं असतं मित्र. आपलं जे व्हर्ब असतं ना, व्हर्बला ING लावून आपण V4 तयार करतो आणि व्हर्बला ED लावून आपण V3 तयार करतो. बघा, वर्कला ING लावलं V4 तयार झालं, वर्कडला ED लावलं V3 तयार झालं, इथं प्लेइंगला ING लावलं V4 तयार झालं, इथं प्लेडला ED लावलं V3 तयार झालं. म्हणजे काय लक्षात येतं की क्रियापदाला ING प्रत्यय लावून किंवा ED प्रत्यय लावून आपण अशा प्रकारचे पार्टिसिपल्स V3 आणि V4 तयार करू शकतो. परंतु कोणत्या व्हर्ब्सला? रेग्युलर व्हर्ब्सला. हे रेग्युलर व्हर्ब्स आहेत की ज्यांना ED लागतं त्यांना रेग्युलर व्हर्ब्स म्हणायचं. परंतु असे काही व्हर्ब्स आहेत की ज्यांचं V2 म्हणजे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करताना ED लागत नाही, त्यांना आपण इरेग्युलर व्हर्ब्स म्हणतो. मग त्यांचे पार्टिसिपल वेगळे होतात. जरी त्यांचं V4 ING लागून होत असेल, बघा V4 ING लागूनच होतं, हे सगळे V4 आहेत. परंतु V3 मात्र कधी EN लागून होतं, जसं की इथं दिलं आहे मी, तर कधी तेच राहतं, चेंज होत नाही, तर कधी स्पेलिंग चेंज होते. म्हणजे कधी EN लागून होतं, कधी स्पेलिंग चेंज होत नाही, तशीच स्पेलिंग राहते, तर कधी स्पेलिंग चेंज होते. तर अशा प्रकारे पार्टिसिपल्स आपल्याला तयार करावे लागतात. तर मित्र, इंग्लिशमध्ये हा जो भाग होता की सगळ्यात महत्त्वाचा पार्टिसिपल्स, तो या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आता लास्ट पॉईंट आहे की जे परफेक्ट पार्टिसिपल्स आहेत, म्हणजे 3 भाग आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. परंतु या पार्टिसिपल्सबद्दल मी तुम्हाला जास्त सांगणार नव्हतो, कारण आपला व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून. फक्त एक 30 सेकंदामध्ये सांगतो की परफेक्ट पार्टिसिपल्सची जे बनतात ना, ते हॅविंगने बनतात आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं, याला म्हणायचं परफेक्ट पार्टिसिपल्स. आता हे देखील काय करतात, हे एक प्रकारचं वाक्यांश असतो, एक प्रकारचा छोटा क्लॉज असतो, एक छोटं वाक्यांश असतं. वाक्याचा उपवाक्य आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये, उपवाक्य. आणि हे देखील काय करतं, हे उपवाक्य सब्जेक्टबद्दल जास्त इन्फॉर्मेशन करतं, सब्जेक्टला मॉडिफाय करतं. म्हणून अशा प्रकारे देखील पार्टिसिपलचा आपण या ठिकाणी वापर करतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्टिसिपल्स काय आहेत, ते कसे वापरायचे, त्यांची मिनिंग काय आहे आणि ते कसे तयार करायचे आणि त्याच्यामुळे सेंटेन्सेसला कसा अर्थ प्राप्त होतो, हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मित्र, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि आपलं ॲप पण आहे, त्या ॲपची पण लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जॉईन होऊन तुम्ही आपलं इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स पण जॉईन करू शकता किंवा आपले ग्रामरचे क्लासेस पण तुम्ही जॉईन करू शकता.